हॅलो एव्हरीवन. सो हॅलो. आज आहे फ्रेंडशिप डे. आजचा डे खूप स्पेशल आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी पण तो, कारण आमचं रिलेशन हे फक्त एक टिपिकल हजबंड वाईफ असं नाही आहे. तर आम्ही पहिले आधी फ्रेंड्स होतो आणि आता पण फ्रेंड्सच आहोत आणि पुढे पण आम्ही फ्रेंड्सच राहणार. आणि त्यानंतर आम्ही हजबंड वाईफ आहोत. Yes. त्यानंतर आम्ही नाही सच आहे तर फर्स्ट प्रायोरिटी ऑफकोर्स आम्ही असणार आहोत. पण कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आम्हाला पर्सनली दोघांना वाटतं की ते एक फ्रेंडशिपचा रूम असायलाच पाहिजे, एक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, एक ट्रस्ट असायला पाहिजे. त्यावरच मग आपण आपलं रिलेशन बिल्ड करू शकतो, है ना? येस. सो फेथ, ट्रस्ट आणि ऑफकोर्स लव्ह. देर शुड बी लव्ह between both of us, of course, between two of the souls. आणि तरच ते लव्ह, आय मीन तुमचं रिलेशन हे एव्हरलास्टिंग टिकू शकतं. राईट. तुम्ही जोपर्यंत स्वतःला फ्रेंड्स नाही मानणार, स्वतःला समजून नाही घेणार, तोपर्यंत एक परफेक्ट कपल आम्हाला पर्सनली वाटतं की ते नाही म्हणजे असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडरस्टँडिंग. तुमच्यात जर प्रॉपर अंडरस्टँडिंग असेल तर हे रिलेशनशिप तुम्ही खूप पुढेपर्यंत टिकू शकता. आणि ऑफकोर्स त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्रेंडशिप. आम्ही फ्रेंड्स का म्हणतो, कारण तुम्हीच विचार करा, जेव्हा आपण कोणत्याही आपल्या फ्रेंड बरोबर असतो आपण किती खुश असतो. आपण इझिली काही न विचार करता सगळं काही बोलून जातो. त्या फ्रेंड बरोबर बोलताना आपण दुसऱ्यांदा कधीच विचार करत नाही. पण वेन इट कम्स टू हजबंड वाईफ दरवेळेस कधी ना कधी कुठे ना कुठेतरी थोडंसं एक असतं की अरे नाही, काय वाटेल, कसं वाटेल, कुठेतरी कधीतरी भीती पण वाटते. म्हणून आम्ही दोघं सुद्धा बिलीव्ह करतो की पहिले फ्रेंडशिप असायला पाहिजे रिलेशनमध्ये, ताकी तेवढीच ट्रान्सपरन्सी राहील रिलेशनशिपमध्ये आणि ते स्ट्रॉंग राहील. त्याच्यामुळे या बॉन्डमध्ये तुम्ही एकदम फ्री राहतात. तुम्हाला अशी काही बंधनं नसतात. तुम्ही एकमेकांची सगळ्या गोष्टी शेअर करतात. सो आय बिलीव्ह की मग ते एकदम नातं एकदम प्युअर राहतं. आणि येस, सो आज आम्ही सेलिब्रेट करत आहोत फ्रेंडशिप डे. एकदम काही ग्रँड सेलिब्रेशन नाही, नॉर्मल आपलं जे आहे फ्रेंडशिप बँड हे करून. आणि मला आय स्टील रिमेंबर आमचं लग्नाच्या पहिलेचा फ्रेंडशिप डे. मला आय डोंट नो, मला त्यावेळेस आठवत होतं की नाही फ्रेंडशिप डे आहे की नाही. पण आम्ही ज्या कॉफी शॉपमध्ये नेहमी भेटायचो तिथे त्याने मला बोलवलेलं आणि त्याने मला घड्याळ दिलेला फ्रेंडशिप डेला गिफ्ट. सो गिफ्ट तर ऑफकोर्स गिफ्ट मला माझ्यासाठी एवढं नव्हतं त्यावेळेस पाहिजे, कारण जास्त इम्पॉर्टंट होतं की तो मला त्या दिवशी भेटलाय, तो मला विश करतोय, ही इज ट्रीटिंग मी लाईक अ फ्रेंड फर्स्ट, आणि त्यानंतर आम्ही हजबंड वाईफ आहोत. सो ते एक वेगळंच छान मला फिलिंग होतं आणि ते कंटिन्यू राहिलं आहे. मी याला हक्काने काहीही बोलू शकते. तुम्ही बघितलं. आणि यावर्षी फ्रेंडशिप डे म्हणून आम्ही रचनाला काय गिफ्ट देतोय बघा. काय नाईस. होल अँड सोल. नाईस. सो हॅपी फ्रेंडशिप डे. So where is your band? Where is your friendship band? Nice. She's a bad manners. Yes. So as friendship day special. कशात ठेवलेत बघा फ्रेंडशिप बँड. 3 brands and same color. Yes. First आमच्या तर्फे नाईस झाला. हॅपी फ्रेंडशिप डे. चला घालायचंय. हॅपी फ्रेंडशिप. Thank you. With lots of love. Yes. Kisses. मी पण घालणार. हॅपी फ्रेंडशिप डे अँड हॅपी फ्रेंडशिप डे टू यू ऑल. सो आज संध्याकाळी रचना खूप स्पेशल काहीतरी करणार आहे. स्पेशल स्पेशल इन द सेन्स ती जुन्या मेमरीज शेअर करणार आहे. फ्रेंडशिप डे निमित्त तिला असं एकदम असं वाटलं की काहीतरी आपण सेलिब्रेट करू जुन्या मेमरीज. सो आज आमचं रिलेशन ॲज अ फ्रेंडशिप, जे आमचं बॉन्डिंग आहे फ्रेंड्स म्हणून, तर ते तुम्हाला समजेलच ते काय ती कसं प्रेझेंट करेल. आणि म्हणजे ॲज सच असं काय ह्याने जसं एकदम तुम्हाला डिस्क्राईब करून सांगितलं असं काय नाहीये. पण आजपर्यंत मी त्याला जे गिफ्ट दिलेत आणि ऑलमोस्ट सगळे हँडमेड आहेत. सो आम्ही विचार केला की लेट्स गो थ्रू दोज मेमरीज अगेन. बघूया
फ्रेंडशिप. त्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट काय असणार आहे की आपण आपले मेमरीज चेरिश करतो. जसं आम्ही नेहमी म्हणतो की छोटे छोटे गोष्टींमध्ये आनंद शोधा, त्यानेच आपण पुढे जाऊन जास्त खुश राहू, है ना. सो तुम्ही सुद्धा नक्की सांगा आम्हाला की तुम्ही तुमचं फ्रेंडशिप डे कसं सेलिब्रेट केलं. नाही सर, नाही सर, तू पण फर्स्ट फ्रेंडशिप डे. ऍक्च्युली सिच्युएशन असं झालं की सनी त्याचं कबड क्लीन करत होता आणि सडनली खूप सारे मेमरीज बाहेर आले आणि आम्ही एक एक मेमरीज सगळे बघत होतो. तेवढ्यात आम्हाला असं वाटलं की आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करतो की एक्झॅक्टली ते काय मेमरीज आहेत. मी सनीला आतापर्यंत जे पण गिफ्ट्स दिलेत ते ऑलमोस्ट हँडमेड आहेत आणि ते सगळे मेमरीज बघून एवढं छान वाटलं ना, सगळं परत एकदा आलं समोर. सो मी ते आता काढून ठेवलेत आणि मी ते तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे की ते काय काय. मला ते एक्झॅक्टली आठवत नाही की ते कोणत्या मोमेंटला मी त्याला काय दिलंय, पण थोडंसं मी त्याच्यावर लिहिलंय तर कदाचित मला थोडंसं आठवण येईल की मी ह्या रिझनसाठी त्याला हे गिफ्ट दिलेलं. जे मोठे मोठे गिफ्ट्स आहेत, जे मोठे मोठे हँडमेडवाल्या गोष्टी आहेत त्या मला एक्झॅक्टली माहिती आहेत की मी त्याला कधी दिलेत, पण ते जे छोटे छोटे बनवलेत ना ते मला ते एक्झॅक्टली नाही कळत आहे. सो लेट्स गो, मी दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलंय. इवन ते तुम्हाला सुद्धा हेल्पफुल होईल. तुम्हाला जर कोणाला तुमच्या लव्ह वन्सला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकतात. खूप सोपं, खूप इझिली मी ते सगळं काही बनवलेलं. सो दाखवते तुम्हाला मी. सो नाव इट्स टाइम टू अनबॉक्स अवर मेमरीज. मला समजत नाही मी एक्झॅक्टली कुठून स्टार्ट करू, छोट्यापासून स्टार्ट करू का मोठ्यापासून स्टार्ट करू, बट सर्वात पहिले जे आहे त्याच्यापासूनच मी स्टार्ट करते. आता हे जे आहे हे खूप फनी आहे. फनी का म्हणते कारण ना हे एक फ्रेम होतं. सो त्याच्यावरची जी काच होती ती मी तुम्हाला दाखवते मी ती कशासाठी यूज केली. ती काच मी दुसऱ्या गोष्टीसाठी यूज केली आणि त्याच्या खालचं जे हे पुट्ट आहे ना ते राहिलेलं. सो आमची ॲनिव्हर्सरी होती. आय डोंट नो की ती एक्झॅक्टली कोणती ॲनिव्हर्सरी, म्हणजे ऑफकोर्स आय गेस लग्नाचीच ॲनिव्हर्सरी, पण काहीतरी द्यायचं होतं हँडमेड म्हणून, म्हणजे ॲज अ ग्रीटिंग कार्ड म्हणून. मग काय देणार आणि ऐन टायमाला तर काहीच सुचत नाही, म्हणजे बाहेर वगैरे जायला टाईम नव्हतं. सो माझ्याकडे ना हे थोडेसे फोटोज होते. मी युजली माझ्याकडे फोटोज असतात, मी असे छोटे छोटेसे बनवून ठेवते फोटोज. सो हे जे आहे ते मी घेतलं. मला अचानक आठवलं की ह्याच्यावरची जी फ्रेम आहे मी, म्हणजे फ्रेम नाही काच, ती मी यूज केलेली. सो हे एक माझ्याकडे उरलेलं, तर ह्याच्यावरती आपण काहीतरी करू शकतो म्हणून मग मी हे घेतलं आणि मग त्याच्यावरती फोटोज चिटकवले आणि ते मध्ये मेसेज लिहिलं, टू माय वंडरफुल हजबंड, असं खूप छान काहीतरी लिहिलंय. कधी लिहिलंय मला तर ते पण एक्झॅक्टली आठवत नाहीये. फोटोजवरनं तरी मला असं वाटतंय की हे कदाचित 3 years बॅकचं असेल, कारण सगळे फोटोज तेव्हाचेच आहेत आणि खूप छान आहे. सो ही एक मेमरी आहे हँडमेड. तुम्ही ग्रीटिंग कार्ड म्हणू शकता की काही बोलू शकता. हे ॲक्च्युली वॉल हँगिंग सुद्धा आहे. जसं मी बोलली की एक फ्रेम होतं म्हणून इथे आता एक लावलं आहे, पण मी कधीच वॉलवर नाही लावलं. हे सनीने जपून ठेवलं आहे आतमध्ये. ही एक मेमरी आहे. दुसरी ही खूप स्पेशल आहे, म्हणजे ही मेमरीज खूपच खूप कष्ट घेतलेले मी या मेमरीजसाठी. खूप दिवस लावलेले हे करण्यासाठी. रेदर मला हे डोक्यात नव्हतं एवढं की एवढं मी छान बनवेल, असं मला पर्सनली वाटतं की हे खरंच खूप छान झालंय. सो हा जो बॉक्स आहे हा तो आपला युजली ड्रेस बरोबर तर कोणत्याही छोट्या बेबीचा कपडे ठेवण्यात जो बॉक्स येतो हा तो बॉक्स आहे. तो मी बॉक्स यूज केलाय आणि माझ्याकडे पेपर कमी पडत होता म्हणून मी वरती ब्ल्यू लावलाय आणि खाली गोल्डन लावलंय. असं वेगळ्या प्रकारचे मी 2 काहीतरी अतरंगीवालं पॅकिंग केलेलं, बट इट्स ओके. मला छान वाटलं कारण तसाच बॉक्स देण्यापेक्षा हे मला काहीतरी युनिक वाटलं म्हणून हे मी केलेलं. सो ह्याच्या आतमधलं मी तुम्हाला दाखवते की ते काय बघू शकता. नायसा सुद्धा आली आहे सगळे आमचे मेमरीज बघायला. आय नो तिला आता तरी काही समजणार नाहीये यातलं, पण जेव्हा ती मोठी होईल ना तिला नक्कीच हे आवडेल मी जे पण बनवलं आहे ते. हे ना नायसा बेबी, say hi to everyone. Hi. हॅलो. तिला ऍक्च्युली असं झालंय ना मी काय घेऊ ना काय नाही, कारण एवढा ओ
आम्ही एवढं सगळं सामान काढलं ना की तिला मजा वाटली की हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ, म्हणून ती फुल एक्साइटेड आहे. है ना नाहीसा? इथे बसते तू, आई असं मस्त मस्त दाखवणार आता. हे बाई ते बस, सिट या. सो उघडण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की हे जे गिफ्ट आहे हे मी त्याला ॲनिव्हर्सरीवर दिलेलं. आय गेस 4th ॲनिव्हर्सरी आमची होती तेव्हा मी त्याला हे गिफ्ट दिलेलं. थांब ना असं बेबी, आपण उघडू. हा, आणि आम्ही 4th ॲनिव्हर्सरीला गेलो होतो महाबळेश्वरला. सो हे खूप, मी त्याला लास्टपर्यंत दाखवलं नव्हतं की हे एक्झॅक्टली काय. सो मी लपून वगैरे नेलेलं, इवन बॅगमध्ये लपून ठेवलेलं. सो हे असं आहे. इट्स अ स्लॅम बुक. आमचं पूर्ण 4 इयर्सचे जे पण सगळे मेमरीज आहेत ते सगळे ह्यात आहेत. खूप मेहनत घेतलेली मी हे बनवताना. माझ्याकडे जे होतं ते मी सगळं ह्यात यूज करून टाकलेलं. सो ही आहे स्टार्ट ह्याची. जसं तुम्ही बघू शकताय. आता मला असं कधी कधी वाटतं की हे किती चाइल्डिश मी केलंय, पण ठीक आहे. प्रेमात खूप काही केलं जातं असं मला वाटतं आणि ते छान दिसतं. सो हिअर इट स्टार्ट्स. इथे एक मेसेज आहे ज्याला आपण पॉकेट मेसेज म्हणू शकतो. सो इकडे ते मेसेज आहे. कायचा खुश होते बघून. देन हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि मी सांगेल तुम्हाला, हे जे फोटोज आहेत ना, हे मी फोटोज खास करून डेव्हलप करून घेतलेले. हे आय गेस 99 फोटोज आहेत या पूर्ण स्लॅम बुकमध्ये. जेवढे मेमरीज होते तेवढे मी ऑलमोस्ट ह्यात कॅप्चर केलेत. सो दिस गो अँड देन थांब बाबू. आणि हे जे पण आहे ते मी सगळं हँडमेड केले, म्हणजे राईट फ्रॉम हे पंचिंग वगैरे सगळं काही. आणि मग हे असे मेसेजेस ओपन होत आहेत. प्रत्येक मेसेज बरोबर एक फोटो असणार आहे. अँड देन इथे एक मेसेज आहे त्याच्यासाठी की आपण पूर्ण 4 वर्ष खूप सक्सेसफुली वगैरे कंप्लीट केले. अँड देन छोटंसं असं माझे फिलिंग्स शेअर केले आहेत. अँड दिस इज द 3rd पार्ट. इथे पण मेसेजेस आहेत. इथे प्रत्येक एका असं पुल केल्यावरती, ह्याला पण आपण पॉकेट मेसेज वगैरे म्हणू शकतो. सो हे पुल केल्यावरती प्रत्येक फोटो नंतर एक मेसेज आहे. ॲक्च्युली मी जेव्हा डेव्हलप केलेले तेव्हा मला माहीत नव्हतं की एवढे सारे फोटोज येतील. सो फोटोज बघून हळूहळू माझ्या डोक्यात हे सगळे आयडिया झाले की आपण असं काहीतरी वेगळं करू शकतो. युजली आपण रेडीमेड तर स्लॅम बुक्स घेतोच, पण हँडमेड बनवण्यात एक वेगळीच गोष्ट असते. आणि ते पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी बनवायला तर अजून वेगळी मजा येते. आणि मग हे दुसरं पेज, हे जसं हे असं हार्ट ओपन केलं ना की, आणि थांबा 1 मिनिट, दिस इज व्हेरी डिफिकल्ट. हे असं आणि हे आपण पुल करू शकतो. ह्याला ना काहीतरी स्पेसिफिक नावं यायचे, मला एवढं काय माहीत नाही. मी एकदा बघितलेलं म्हणून मला लक्षात आलं की आपण हे असं काहीतरी करू शकतो. हे असं पुल केलं की मेमरीज फ्लॅश होतात. आणि आता हे खूप ऑलमोस्ट मला वाटतं 1.5 वर्षानंतर काढतो, म्हणून ते थोडंसं फेविकॉलमुळे थोडं ते प्रॉब्लेम होणारच आहे. आणि नंतर इथे दुसरं पार्ट, आय लव्ह यू. इथे सुद्धा मेसेजेस आहेत. हे असं आहे. देन माझ्याकडे ना हे जे आपले ते स्टिक्स असतात ना कलरफुल वाले, ते होते. सो मी ज्याला आपण पॉप्सिकल्स म्हणतो, सो ते कधीपासून घेतलेले, त्याचं काहीतरी करायचं होतं. सो ते ह्या टायमाला मला यूज आले.
तर मग मी प्रत्येक पॉप्सिकल्सला हे असं चार्ट पेपर लावून त्याच्यावर फोटो चिटकवले, एक छोटीशी मेमरी म्हणून. हे पण आमचे असे सगळे वेगवेगळे मेमरीज आहेत. थायलंडची मेमरी, मोस्ट ऑफ द थायलंडची मेमरीज मी इथे लावले. आणि इथे एक छोटंसं मेसेज आहे, प्रत्येक पेजवर काही ना काहीतरी मेसेज आहे. आणि मग नंतर हे इथे असं फक्त पुल करायचं आहे. इथे पण मेसेज आहे. इथे मी लिहिले 21 रिझन्स वाय आय लव्ह यू. 21 रिझन्स मी लिहिलेत. असे तर खूप सारे रिझन्स आहेत, पण एवढं जागा नव्हती म्हणून मी फक्त 21 रिझन्स लिहिलेत. आणि हे पण आता ते जसं मी बोलली तुम्हाला ऑलमोस्ट वर्ष होत आलंय, तर ते आता सगळे एकमेकांना चिटकलेत. त्याचा प्रत्येक पुढे मागे फोटोज आहेत. असं थोडंसं पुल केलं की इथे पण मेसेज आहे. इथे हे असं पूल करायचं आहे, तर मग ह्याच्या खाली मेसेज आहे. देन हे इकडची स्पेस ना काहीतरी मला मिसिंग वाटत होतं, कारण मी इथे हे असं लिहिलेलं पण इथे काहीतरी मिसिंग वाटत होतं. तर मग मी ह्याच्यावरती चिटकवलं काहीतरी. फोटोज पण माझे उरलेले. आणि मग त्याच्यानंतर मी असं हार्ट बनवलं आणि हे असं झालं. असं खूप छान वाटत होतं. हे पण पॉकेट मेमरीज आपण म्हणू शकतो ह्याला. आणि मग नंतर हे येतंय. हे तर सर्वात बेस्ट आहे. मला खूप कष्ट लागले हे बनवताना. म्हणजे जेव्हा आपण हे बंद करतो ना तेव्हा हे असं असतं. ओपन करताना हे बघा असं हे असं उघडतं आणि त्याच्या आतमध्ये ते फोटो आहे. आणि इथे लिहिलं आहे आय लव्ह यू. सो हे फक्त असं पुल करायचं आहे. खाली फोटोज आहेत. असं काहीतरी छोटं ट्राय केलं मी आणि ते छान झालं ॲट द एंड. आणि इथे आमचे जेवढे माझे बाकीचे सगळे मेमरीज आहेत ते मी इथे स्टिक केले. हा जो फोटो आहे तो आमच्या लग्नानंतर जे युजली गेम्स खेळतात तेव्हा हा क्लिक केलेला. त्या फोटोग्राफरनी एक्झॅक्ट तो त्या टायमाला फोटो क्लिक केलेला. आणि हे बाकीचे सगळे मेमरीज आम्ही 4 वर्षात जेवढी जिथे आम्ही फिरलो आहोत आणि किती सारे मोमेंट्स एकमेकांबरोबर स्पेंड केले आहेत हे सगळे ते. आणि लास्टला हे परत पॉकेट मेसेज जे मी इथे लिहिलं आहे ह्याच्या आतमध्ये. आणि अशा प्रकारे हा पूर्ण स्लॅम बुक संपतो. म्हणजे जेव्हा हा कोणी पण म्हणजे आता तुम्हाला म्हणजे आम्हाला जे पण लोक ओळखतात जर ते हा स्लॅम बुक म्हणजे जो पण बघेल ना त्यांना पूर्ण आमची ते 4 इयर्सची जर्नी समोर येईल. एवढं असं मला पर्सनली वाटतं की खूप छान आहे. आणि सनी खूप खुश झालेला. आपण त्याला विचारूच एंडला ह्या ब्लॉगच्या की त्याला कसं वाटलेलं प्रत्येक मेमरी जेव्हा त्याने माझ्याकडनं म्हणजे मी त्याला प्रत्येक गोष्ट अशी हँडमेड जेव्हा त्याला मी दिलेली तेव्हा त्याचं काय रिॲक्शन होतं आणि त्याला कसं वाटलेलं. सो ही खूप स्पेशल मेमरी आहे. देन देर इज वन मोर बॉक्स ऑफ मेमरीज तुम्ही म्हणू शकतात, ज्याच्यावर नव एंजल लिहिलंय. ह्याच्यात खूप छोट्या मेमरीज असणार आहेत. म्हणजे ना ऍक्च्युली आता बघताना ना असं खूप फनी वाटतं. त्यावेळेस असं काही मनात नव्हतं. फक्त एक होतं की काहीतरी आपल्याला द्यायचं आहे हँडमेड जे खूपच आवडेल त्याला. आणि मला माहिती आहे की त्याला एवढ्या मोठ्या गोष्टी नाही आवडत. त्याला असं छोटं काही बनवलेलं जास्त आवडतं. सो हा बॉक्स मी पहिले तुम्हाला सांगते. हा जो बॉक्स आहे ना हा बॉक्स आहे आपला जो तो माऊस असतो ना कॉम्प्युटरला आपण यूज करतो हा त्याचा बॉक्स आहे. मी तो सांभाळून ठेवलेला. मी तेव्हा ऑफकोर्स मी वर्किंग होती, मी जॉब करायची. तर ऑफिसमधनं मी खास तो बॉक्स आणलेला. मी तो सांभाळून ठेवलेला. म्हणजे हा कधी पण बॉक्स यूज होऊ शकतो म्हणून मी तो ठेवला. आणि तो झाला अशा प्रकारे. आणि मग मी त्याच्यावरती हे पेपर लावलेलं जे पण माझ्याकडे अवेलेबल होतं ना मी ते सगळे चिटकवलेलं. हे असं काहीतरी जसं तुम्ही बघू शकता बघा ह्याच्यावरती ते हँडल पण आहे, कारण युजली असतं ते बॉक्सेसला. पण मी ते काढलं नाही कारण ते छान आहे हँग करायला वगैरे असं मी विचार केला. एनिवेज सो
हे असं ओपन केल्यावरती इथे एक छोटंसं ग्रीटिंग जे रेडीमेड आहे, मी बनवलं नाहीये. ते छोटे छोटे ग्रीटिंग्स त्यावेळेस आताही मिळतात, असं नाही की त्यावेळेसच, आता सुद्धा मिळतात. आणि खूप फनी वाटतं मला हे ऍक्च्युली. हे आहे कार्ड्स जे आपण युजली खेळतो घरात. सो ते खास मी घेतलेले. असे तर मी कधी परचेस करायला गेली नव्हती, पण आय वॉन्टेड टू राईट समथिंग अबाउट हिम, की मी एवढं का त्याच्यावरती प्रेम करते. हे असे इथे मी लिहिले 52 थिंग्स आय लव्ह अबाउट यू. हे आहे आणि ते लिटरली मी 52 थिंग्स, कारण आपण बोलतो ना कार्ड्स पण 52 असतात, म्हणून मी कार्ड्स चूज केलं. आणि प्रत्येक ह्याच्या कार्डच्या पाठीमागे असं मेसेज लिहिलंय. असे 52 आहेत ते. आता मी एक एक रीड करत बसली तर अख्खा म्हणजे हा व्लॉग तर कितीतरी मोठा होईल. असे 52 आहेत की मी तिथं का. आणि मग ऍट द एंड काय झालं सगळं हे झालं लिहून, पण मग नंतर काय, हे कसं करणार अटॅच. त्यावेळेस एवढं डोकं वगैरे नव्हतं की मी स्पायरल वगैरे करू, म्हणजे एवढं काय माझं डोकं चाललं नाही. आणि कारण मी जे पण बनवायची ना ऐन टायमावर बनवायची. ऑफिस असायचं, मग घरी आल्यावर मग नंतर विचार करून वगैरे सगळं काही. मग त्या टायमाला मी हे असे होल्स पाडले आपले युजली जे असतात. पण मग आता ह्याला टाय कसं करू, तर मग मी पहिले रिबन लावलं, पण रिबन लावल्यानंतर मग हे मूव्ह नाही होणार राईट. मग काहीतरी त्याला असं पाहिजे जे मूव्ह होईल. माझ्याकडे माझे इयरिंग्स होते, हे लिटरली तुम्ही बघू शकतायत. हे इयरिंग्स आहेत जे मी कधी यूज नाही केले, जे मी ट्रेनमधनं घेतलेले. एक असतं ना आपण नेहमी काहीतरी वस्तू घेतो आणि ती कधी यूजच केली जात नाही, त्यातलं हे पार्ट आहे. सो ते इयरिंग माझं इथे यूज आलं. आणि थँक गॉड ते दोन्ही पेअर होते ना, तर युजली माझ्याकडे नसतात, एक जातो एक असतो असं काहीतरी. सो हे इयरिंग्स ती मी यूज केले. आणि आज मला ते खूप फनी वाटते, पण इट्स ओके. छान झालेलं हे. आणि हे त्याला हे सुद्धा त्याला आवडलेलं. आय डोंट रिमेंबर हे मी त्याला कधी दिलेलं. लेट्स सी, जर त्याला आठवत असेल तर त्यालाच विचारूया की कधी दिलेलं मी हे त्याला. हा एक मेमरी आहे. देन हे एक असंच हँडमेड हॅपी फ्रेंडशिप डे. हा मला आठवते, मी हा बनवलेला सकाळी ऑलमोस्ट 4 वाजता, कारण मी तेव्हा अभ्यास करत होती. सो तेव्हा मला अचानक आठवलं की फ्रेंडशिप डे दुसऱ्या दिवशी, सो काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी फाल्गुनीचे पेपर्स आहेत, हे तिला फार आवडतात, म्हणून मी ते पेपर्स घेतले. ती झोपलेली तेव्हा मी घेतले आणि जे माझ्या मनात आलं ना ते मी बनवलं. काहीतरी बनवायचं होतं म्हणून बनवलं. आणि हे सुद्धा त्याला आवडलं. हे खूप स्पेशल आहे. हे जेव्हा आमची 1 मंथ एंगेजमेंट, 1 मंथ नाही सॉरी 1 इयर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती, तेव्हा मी त्याला हे गिफ्ट केलेलं. ह्यात आमच्या त्या पूर्ण इयरमध्ये आम्ही जे मेमरीज एकमेकांबरोबर शेअर केलेत, ते प्रत्येक गोष्ट ह्याच्यात आहे. हे जे चिट्स दिसत आहेत तुम्हाला रोलमध्ये, त्यात प्रत्येक डेचं काय म्हणतात मी लिहिलंय, लिटरली डेट सकट लिहिलंय. ह्यात जे फोटोज आहेत त्याच्या पाठीमागे सुद्धा मी लिहिलंय. आता हा जो फोटो तुम्ही बघतायत राईट, त्याच्या पाठीमागे मी लिहिलंय 15 एप्रिल 2015 लोणावळा, फर्स्ट ट्रेन विथ गरम चाय. आता ते थोडंसं दिसणार नाही, पण मी लिटरली लिहिलंय. असं प्रत्येक फोटो आहे ह्याच्यावरती. आता हा जो फोटो आहे ह्याच्यावर लिहिलंय 5 फेब 2015 फर्स्ट स्टेप टू स्टार्ट अवर ब्युटिफुल जर्नी. ह्या वेळेस आमचं फिक्स झालेलं ह्या टायमाला. सो तो हा फोटो आहे. असे ह्यात सगळे पूर्ण मेमरीज आहेत, फोटोज आहेत. फोटोजच्या प्रत्येक पाठीमागे म्हणजे एवढे कष्ट मी तेव्हा घेतलेले आणि ते त्याला आवडलेलं, ते सर्वात जास्त चांगलं आहे. दुसरी मेमरी आहे हे. सो हे तर मला फार आवडलेलं. रेदर हा बॉक्स माझी वहिनी आहे, तिच्या भावाचं लग्न होतं. सो तिच्या भावाचं नाव सुद्धा आरवरनं आहे आणि होणाऱ्या बायकोचं नाव होतं एसवरनं. तर त्यांच्या इन्व्हिटेशन कार्डवर, म्हणजे हा त्याचा इन्व्हिटेशन कार्ड होता, त्याच्यावरती ते आर आणि एस
जेव्हा मला कळलं की याच्यावर R आणि S आहे, तर मी विचार केला हे मला कधी ना कधीतरी यूज होणार आहे पुढे जाऊन, कारण रचना सनी है ना, म्हणून मी हा जपून ठेवलेला बॉक्स. म्हणजे कधी ना कधीतरी यूज होईल आणि तो मी यूज केला. पण ह्याच्या आतमधली जी गोष्ट आहे ती काही एवढी पण हॅपनिंग नाहीये. एकदम तुम्ही काय एवढं छान छान विचार नका करू, पण हे बॉक्स खूप क्यूट होतं म्हणून ते ठेवलेलं. आणि ह्याच्या आतमध्ये हा असा उघडतो. इथे ते इन्व्हिटेशन होतं, ह्याच्या आतमध्ये चॉकलेट्स होते आणि इथे इन्व्हिटेशन कार्ड होतं. सो असा तो इन्व्हिटेशन आलेला. आणि ह्याच्या आतमध्ये मी काहीतरी आपलं स्वतःचंच हँडमेड, तेव्हा माझ्या मनात होतं की तेव्हा मी काहीतरी स्लॅम बुक बनवू. हा मला वाटतं सर्वात फर्स्ट आधीचा वगैरे गिफ्ट असणार आहे. सो एक मी ट्राय केलेलं छोटंसं स्लॅम बुक बनवायचं. ह्याच्या आतमध्ये हे बघा, हे आमचं एंगेजमेंटचा फोटो आहे. आणि बघा माझ्याकडे जेवढं गोष्टी होते तेवढ्या मी सगळ्या चिटकवलेल्या. हे आमचा एंगेजमेंटचा फोटो आहे. ह्याची प्रत्येक ह्याच्या आत आहे एक मेसेज मिळणार. अँड देन इट ओपन्स लाईक दिस. मग इथे पण परत पॉकेटवालं मेसेज. फोटो आहे. हे आय गेस आमचं जेव्हा फिक्स झालं तेव्हा मी फर्स्ट गेलेलो, आय मीन बाहेर. किती बारीक होती मी. आणि हे बघा की जेवढे स्माइलीज आहेत तेवढे सगळे चिटकून टाकले. ऑलवेज कीप स्माइलिंग. तेव्हा इमोजीस तर खूप होतं ना नवीन नवीन. सो ते मग इथे परत मेसेज, म्हणजे जे मी आता 1 इयर आधी जे स्लॅम बुक बनवलेलं ते मी 3 इयर्स आधी सुद्धा तसाच एक छोटावाला स्लॅम बुक बनवलेला. फोटोज. मग इथे परत ते मेसेज. मग हे असं परत हे असं ओपन होतं. इथे पण मेसेज आहे आतमध्ये. इथे पण मेसेज आहे आणि इथे पण मेसेज आहे. सो हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ना जार, ज्यात आमचे सगळे मेमरीज, ते मी सगळे त्याचा पण मी फोटो काढून ठेवलेला. सो ते मी असंच एनलार्ज करून ह्याच्यावर लावलेलं. बघा काही लावलेलं मी, मला तर लिटरली असं वाटतंय मिकी माऊस अँड मिनी माऊस हॉट. सो हे एक ते होतं छोट्या छोट्या मेमरीज. सो ह्या बॉक्समध्ये हे सगळं काय होतं. तर अजून एक स्पेशल बॉक्स आहे. सो ह्याला बनवायला पण खूप मेहनत लागलेली, कारण हे ज्याने मी लिहिलंय ना, आय गेस मला आठवत नाहीये, हे ना क्लोथवर आय गेस हे लिहिलं जातं. मला एवढं ना आठवत ह्याला काय म्हणतात. मला तर जे हातात यायचं ना स्टेशनरी बॉक्समध्ये ते मी घेऊन यायची, कारण काय ना काहीतरी कधी ना कधीतरी यूज होऊ शकतं ते. हे सुकवायला फार वेळ लागायचा. प्रॉब्लेम असा होता ना, हे सनीपासनं मला सगळं काही लपून करायला लागायचं. आणि सनी युजली तो म्हणजे नाईट असायची त्याची, म्हणून मी हे सगळं रात्री बसून करायची. पण मग सकाळी येण्याच्या आधी हे सगळं लपवावं लागायचं मला. पण हे ना सकाळपर्यंत सुकायचं नाही. खूप एक तर एवढं जाड असायचं ना, तर मला माहिती आहे मी हे कसं सगळं लपवलंय. सो हे हा जो बॉक्स तुम्ही बघतायत ना, हा युजली बॉक्स मेकअपसाठी यूज केला जातो. म्हणजे आपले जे मेकअपचे गोष्टी असतात ना ते ठेवण्यासाठी यूज केलं जातं. हा मी गेलेली वेस्ट साईडमध्ये एकदा, आणि तिथे असतात ना युजली लोक, म्हणजे ते तिकडे जे सेल करणारे असतात की या आम्ही तुम्हाला हे दाखवतो ते दाखवतो. मग तशी ती मला घेऊन गेली आणि माझ्या डोक्यात एकदम काहीतरी कम्प्लीट चाललेलं. तिला माहीतच नाही की मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. ती मला घेऊन गेली आणि मला हे सगळं ती दाखवत होती की मॅडम हे घ्या, हा मेकअप किटसाठी यूज होईल, हे छान आहे, हे ॲक्च्युली छान आहे. म्हणजे जे जर ज्यांच्याकडे खूप सारा मेकअप असेल ना, हे ठेवण्यासाठी खूप चांगलं आहे. हे एवढं म्हणजे पुट्ट्याचं आहे पण खरंच खूप कम्फर्टेबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी राहू शकतात तुमच्या. आणि तिला असं वाटलं की मी माझं सगळं काही मेकअप ठेवण्यासाठी करते, पण नाही, माझ्या डोक्यात वेगळंच चाललेलं. कारण तेव्हा माझं चाललेलं की मला काही ना काहीतरी सनीसाठी बनवायचं आहे, व्हॅलेंटाईन जवळ येत आहे म्हणून, आणि मला बॉक्सच हवा होता.
तर मग मी विचार केला हा बॉक्स का नाही, हा बॉक्सच मी घेते, हा बेस्ट आहे ह्या गोष्टीसाठी बनवायला. सो मी हा बॉक्स तेव्हा घेतलेला. इथे असं मॅग्नेट आहे प्रॉपर. एनिवेज, सो याच्यावर मी लिहिलं आहे हॅपी व्हॅलेंटाईन डे नव. आणि हा आहे आमच्या त्या म्हणजे हा मी गेल्या वर्षी बनवलेलं 2019 नाही सॉरी 2019 मध्ये जेव्हा व्हॅलेंटाईन होतं तेव्हा मी हे त्याला गिफ्ट केलेलं. आणि 2018चा फोटो आहे आमचा, हा व्हॅलेंटाईनचा आहे. सो इथे लिहिलंय हग्स, इथे लिहिलंय किसेस, इथे लिहिलंय आय लव्ह यू टू द मून अँड बॅक, आणि इथे लिहिलंय ओपन विथ वाईड हॅपी स्माइल. अँड देन ओपन केल्यावर इथे आहे नव एंजल टी अमो. टी अमो इज आय लव्ह यू. देन इथे आहे एक मेसेज जे खूपच लाईट आहे. म्हणजे लिहिल्यानंतर मला कळलं की मी एकदम चुकीचा पेपर यूज केलाय आणि त्याच्यावरती तर अजून लाईट लिहिलंय, म्हणजे जवळ जाऊनच ते माणसाला फक्त दिसू शकतो. हां, सो माझ्या डोक्यात एक गोष्ट होती की मला आता त्याला ना एक असं व्हॅलेंटाईन वीकचं प्रॉपर एक जे व्हॅलेंटाईन वीकमध्ये सगळे डेज असतात त्याचंच त्या डेजला घेऊन लास्टला व्हॅलेंटाईन डेला एक प्रॉपर एक छानवालं बॉक्स द्यायचं आहे. हे माझ्या ऑलरेडी डोक्यात होतं. दरवेळेस जसं मी त्याला ईच डेला हे ग्रीटिंग कार्ड वगैरे देत होती, ते मला ह्या वेळेस करायचं नव्हतं. म्हणून माझं असं होतं की एकाच बॉक्समध्ये सगळं काही देणार. येस, ऑफकोर्स आम्ही प्रत्येक डे सेलिब्रेट केला आहे, एवढी 4 वर्ष आम्ही प्रत्येक डे सेलिब्रेट केला आहे. पण त्या टायमाला माझ्या डोक्यात होतं की छानवालं असं मी त्याला बॉक्स देईल. सो जसं मी विचार केलेला तो तसाच एक्झिक्यूट झालं. ह्यासाठी सुद्धा मी खूप मेहनत घेतली आहे. सो सर्वात तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ह्याच्या आतमध्ये. सो ईच डेचे मी ग्रीटिंग कार्ड्स बनवलेले आणि आता त्यातला एक चिटकला आहे खाली. सो असं ईच डेचं मी ग्रीटिंग कार्ड्स डे वाईज ठेवलेले. आणि हे सगळे आपले जे हे खूप डिफिकल्ट होतं कारण हे जे पेपर्स आहेत ना ह्याला फोल्ड करणं खूपच डिफिकल्ट आहे. सो हॅपी रोज डे, हॅपी प्रपोज डे असं. आणि ह्याच्या आतमध्ये मेसेज आहे. असं प्रत्येक डेचे हे ग्रीटिंग कार्ड्स आहेत हँडमेड. देन हे एक जे मी ह्याचे बनवलेलं काय म्हणतो, आता मी तुम्हाला कार्ड्सचं दाखवलं, त्यात मी लिहिलेलं की 52 रिझन्स वाय आय लव्ह यू. आणि हे जे आहे हे पूर्ण A to Z सनीचे क्वालिटीज आहेत. A to Z म्हणजे प्रत्येक लेटरवरनं मी त्याचे क्वालिटीज लिहिलेत. तसं तुम्ही बघू शकताय. A, मग A वरनं मी क्वालिटी लिहिली आहे त्याची, मग B असं Z पर्यंत पूर्ण सगळे क्वालिटीज लिहिलेत. म्हणजे खूप भारी वाटतंय हे सगळं असं बघून, छान वाटतंय. देन हे इथे एक बटन आहे आणि नायसा आता ऐकते, नायसाला खूप फॅसिनेटिंग होत आहे. देन हे हॅपी टेडी डेचे. असं प्रत्येक डेचं मी त्याला ग्रीटिंग कार्ड बरोबर एक छोटंसं गिफ्ट सुद्धा दिलं. देन हे आपले असेच ते कॅप्सूल्स असतात ज्याच्यात आपण मेसेजेस लिहितो. जसं मी ते मोठंवालं दाखवलेलं आहे तसंच कॅप्सूल्स, त्यात मी मेसेजेस लिहिले. अँड देन हे असं रोज डे, ऑफकोर्स रिअल रोज पण दिलेला, पण हे पण मला आवडलं म्हणून मी ह्यात हे पण घेतलं. देन हे किस डे साठी घेतलेलं. चॉकलेट डे साठी तर बापरे, मी लिटरली माझ्या डोक्यात होतं की चॉकलेट डे साठी मला काहीतरी असं युनिक करायचंय, म्हणून मी
माझ्या फ्रेंडकडनं बनवून घेतलेलं एक नॉर्मल पेज घेतला आणि त्याला सांगितलं की हे असं बनव. पूर्ण इथे फोटोज आणि इथे आय लव्ह यू टू द मून अँड बॅक आणि इथे लिहिलं हॅपी चॉकलेट डे आणि ह्याच्या आतमध्ये चॉकलेट होतं आणि ह्याच्या आतमध्ये चॉकलेट टाकून मी त्याला दिलेलं आणि खूप भारी वाटत होतं. हे आयडिया म्हणजे मला खूपच आवडली की ही आयडिया माझ्या डोक्यात आली. कारण युजली जर हे कस्टमाइज करायला गेलं ना ते खूप महाग जातं. कस्टमाइज हे आहे कस्टमाइज करून देतात ऑनलाईन वगैरे तुम्ही बघू शकता, पण हे खूप महाग देतात. सो दिस इज फार बेटर, कारण हे काही नाही, हे हार्डली हे खूपच रिझनेबल रेटला मला पडलंय. काय फक्त प्रिंट काढली आणि मी चिटकवलं आणि त्याच्या आतमध्ये काय म्हणतात चॉकलेट टाकलं. सो हे खूप बेस्ट होतं. सो हे मेमरी होती त्याची, म्हणजे हे मी त्याला गिफ्ट दिलेलं व्हॅलेंटाईन डेच्या वेळेस. असे ॲक्च्युली खूप सारे मेमरीज आहेत अजून, पण ते आता एक्झॅक्टली आठवत नाही आहेत की ते कुठे ठेवले आहेत. अजून मला मिळाले तर तुम्हाला नक्की दाखवेल. पण माझं फक्त एकच होतं की तुम्हाला पण जर कोणत्या तुमच्या लव्ह वन्सला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही हे असं बनवू शकता. छोटूशा म्हणजे काहीही घ्या, घरात तुमच्या काही अवेलेबल असेल तर तुम्ही बनवू शकतात. आणि मेन म्हणजे कसं तुम्ही ज्यांच्यासाठी हे बनवून द्याल ना त्याला हे खूप हॅपीनेस देईल. कारण आपण जे पण हाताने बनवतो ते खूप युनिक असतं, ते खूप छान असतं रॅदर देन आपण जे बाहेरून आणून देतो. कारण हाताने बनवताना त्यात खूप सारं प्रेमसुद्धा असतं. आणि ह्या सगळ्या मेमरीज होत्या. आता आपण विचारूया सनीला की त्याचं काय रिॲक्शन होतं तेव्हा मी त्याला ह्या सगळ्या मेमरीज दिलेल्या. आणि नायसाला पण भेटवते, रडते नायसा नायसा. काय बोलते नायसा नायसा. हिचं म्हणजे कसं माहितीये का, तिचे हाल करा किती खुश. तिला असं असं ठेवून तिला हसवा तर ती हसणार नाही. तिला हाल करा तिचे. कोकडी कोकडी कोकडी. कोंडू कोंडू कोण आहे नायसा नायसा. बापरे नाईस. सो तुम्ही बघितलंच असेल की रचनाने किती ब्युटिफुली ज्या आमच्या मेमरीज होत्या त्या अनबॉक्स केल्या आहेत. आणि खूप स्पेशल वाटतं, खूप भारी वाटतं जेव्हा आपले जे लव्ह वन्स असतात आपल्याला जे प्रेम करतात. इनफॅक्ट की मी बोलेल की माझं जे ड्रीम होतं की ड्रीम इन द सेन्स की रचनाशी मी कधी लग्न करेल का नाही, मला असं झालेलं असं वाटत होतं. आणि ऑफकोर्स मला असं होतं की रचना कधी हो म्हणेल का मला लग्नाला. आणि जेव्हा ती पर्सन आपल्या प्रेमात पडते आणि आपल्यासाठी एवढं काय छान छान बनवते आणि एवढे इमोशनली अटॅच्ड होते आणि आयुष्यात तिने ऑफकोर्स आपल्या पॅरेंट्सला सोडून म्हणजे खूप कमी लोकांसाठी तिने एवढं काही क्रिएटिव्ह केलं असेल. कोणासाठीच नाही केलं. नाहीच केलं ऑफकोर्स. ठीक आहे. नॉट इव्हन फक्त फाल्गुनीला एकदा केलेलं, बाकी कोणासाठीच नाही केलं. तर जेव्हा तो व्यक्ती आपल्या लव्ह वनसाठी एवढं काय करू शकतो, एवढं काय क्रिएटिव्ह करतो आणि आपल्याला प्रेझेंट करतो, तर आपण आपले इमोशन्स त्याच्यात काय म्हणू शकतो की किती आपण इमोशनल होतो. आणि खूप मला स्पेशल फील होतं जेव्हा पण ती मला हँडमेड गिफ्ट्स देते. मग मी हिला इनफॅक्ट तिला म्हणतो की मला तू नॉर्मल असं रेडीमेड गिफ्ट्स आणि हे प्रेझेंट करण्यापेक्षा तू मला कधी हँडमेड गिफ्ट्स देत जा. आणि जेव्हा पण ती मला देते खूप भारी वाटतं आणि खूप प्लेझंट फिलिंग असते ती. आणि येस अजून काय. आणि तुम्ही आमचं कलेक्शन बघितलंच असाल, अजून खूप सारे कलेक्शन्स आहेत, म्हणजे खूप सारे मेमरीज आहेत. मी लिटरली त्याला न्यू इयरला सुद्धा गिफ्ट दिलेले आहेत आणि हँडमेड खूप छान छान दिलेत, पण ते आता आम्हाला कळत नाही की कुठे ठेवले. येस ये नाईस. आणि आमची नायसा बघा. आणि आता आमची बेबी आमच्या बरं आहे आणि आमचे बेबी मेमरीज बघते.
सगळं तिला पाहिजे बघायला, काय शी काय इज गोइंग टू बी पार्ट ऑफ आवर मेमरीज, मेमरीज. आणि तिला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे ना एक आजीबाई कशी असतात तशी झालेली आहे. सगळं काही बघायचं, सगळं नोटीस करते ती, सगळं काही. म्हणजे कोण काय करतंय, काय कसं चाललंय, सगळं काही बघायचंय तिला, है ना? सो येस, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आमचे मेमरीज, आमचे रचनाने एवढं ब्युटिफुली सगळे गिफ्ट जे प्रेझेंट केलेत मला, ते तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. येस. आणि हा मी तुम्हाला जे बोलली स्टार्टिंगला की ज्याचं मी फ्रेम म्हणजे जे सर्वात आधी जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केलं त्याच्यात, तेव्हा मी तुम्हाला ते दाखवलं की पुट्ट्यावरती मी ते केलेलं, त्याची जे फ्रेम आहे त्याचं मी काय केलंय. सो जर खूप लोकांनी जर आमचं बघितलं असेल आमच्या रूमचं टूर, तर मी आमच्या टीव्हीच्या वरच्या सेक्शनमध्ये एक फ्रेम लावली आहे जिथे हार्ट शेप्समध्ये फोटो आहेत, ज्याच्यावर नव एंजल लिहिलंय. ती फ्रेम मी तिथे यूज केलेली आहे. मी ह्याच्या म्हणजे फोटो दाखवेलच, सो तुम्हाला ते रिकलेक्ट होईल की ते एक्झॅक्टली कोणती फ्रेम बद्दल मी बोलतेय. अँड येस, दॅट्स इट. सो अशाच मेमरीज चेरिश करत राहा, एकमेकांसाठी काय ना काय छोट्या छोट्या गोष्टी बनवत जावा आणि आपल्या लव्ह वन्सला प्रेझेंट करा. आणि असं नाही की आपण खूप सारं मोठे कॉस्टली गिफ्ट्स देणं हेच खरं आहे. तुम्ही काही बनवून हँडमेड दिलं तर ते त्याची पण व्हॅल्यू खूप असते. बेसिक पासून पण खूप काही होतं. मी तर तुम्ही बघितलं ना, माझ्याकडे तर काय पण 5 गोष्टी होती तरी मी त्या केलेल्या, चिटकवलेल्या, आणि ते त्याला आवडत होतं. येस, लाईफ इज ब्युटिफुल आणि जस्ट स्पेंड दोज लवली मोमेंट्स विथ युअर फॅमिली, विथ युअर लव्ह वन्स. आणि येस, be at home, be safe, and love each other. Keep loving each other and live, laugh, and love. Say bye. 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 Bye bye.